न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय दुपारच्या बातम्या। आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। सुरुवातीला बातमी एक मोठी आणि महत्त्वाची। टीईटी घोटाळा प्रकरणी शिक्षण आयुक्त तुकाराम सुपे याला अखेर जामीन मंजूर करण्यात आलाय। टीईटी घोटाळ्यामध्ये तुकाराम सुपे मुख्य आरोपी होता। घोटाळा उघड झाल्यानंतर डिसेंबरमध्ये तुकाराम सुपे याला सायबर पोलिसांनी अटक केली होती। पुण्याच्या सत्र न्यायालयाने आता त्याला जामीन मंजूर केलाय। याआधी टीईटी घोटाळ्यातील आरोपी प्रितेश देशमुखला सुद्धा जामीन मंजूर झाला आहे। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, काय अधिक माहिती आहे? तपास पूर्ण झालेला आहे, चार्जशीट कोर्टात दाखल झालेले आहेत। त्यामुळे पुढे दाखवायचं काय, त्याच्यामुळे आता यांना जामीन मंजूर होताना दिसतात। म्हणजे फक्त एकटा तुकाराम सुपेच नाही, याच्याकडे अक्षरशः करोडो रुपयाचं घबाड सापडलं होतं। आपणच त्या बातम्या दिल्या होत्या। म्हणजे याच्याकडे 90 लाखाचे कॅश सापडले होते, सोनं दागिने वेगळंच। म्हणजे हे सगळे मेन कल्प्रिट होते, हे सगळे परीक्षा घोटाळ्यामधले। हे नंतर तो अश्विन कुमार, IAS सुपर IAS अधिकारी अश्विन कुमार, तर त्यांनी स्वतःची चौकशीच नाही होऊन दिली। तेव्हापासून ह्या घोटाळ्यामध्ये कुठेतरी वर्ण दडपण आलं पोलिसांवरती। त्यातनं मग आता अशा आरोपींना आता जामीन मिळायला लागले। त्यात तरी तुकाराम सुपेला जामीन मिळायला किमान 2 महिने लागलेत। तरी पण इथून पुढे त्याला पुढे आता यात शिक्षा कशी होते हे पोलिसांना पाहावं लागणार आहे, या सगळ्या मेन आरोपींना। कारण त्याशिवाय भरती घोटाळे थांबणार नाही। बर चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आणि आता थेट जाऊयात नाशिकला, जिथे हनुमानाचं जन्मस्थळ कोणतं यावरून वादविवाद सुरू आहे। मांगे मांगे एक मिनट, क्या फायदा, क्या होने वाला है? आप बोलिए, मुझसे गलती हो गई। गलती हुआ जगत गुरु शंकराचार्य को मान रहे, जगत गुरु शंकराचार्य जी को 1 2 3 4 हेलो हेलो लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। आणि थेट या ठिकाणून इथे चर्चेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या चर्चेमध्ये गोविंदानंद म्हणून जे स्वामी आलेले होते कर्नाटकातून, त्यांच्यासोबत नाशिकमधून आलेल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या धर्मगुरूंची एक चर्चा आणि वार्ता परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। पण या परिषदेच्या दरम्यान इथे उपस्थित असलेल्या काही जणांनी काही अयोग्य शब्द वापरले, अशा प्रकारचा आरोप झाला। आणि हे आरोप झाल्यानंतर महंत हे उठून उभे राहिले आणि त्यांनी म्हटलं की माफी मागितली तरच ही चर्चा पुढे होईल, अन्यथा चर्चा पुढे होणार नाही। त्यामुळे गोविंदानंद सरस्वती हे चर्चेच्या ठिकाणचं व्यासपीठ सोडून उठून आता निघून जाताना दिसत आहेत। तर दोन्ही बाजूकडून मध्यस्थीचा प्रयत्न केला जातोय, वादविवाद होऊ नयेत, चर्चेनं या सगळ्यातून मार्ग निघावा, सामोपचारानं मार्ग निघावा, असा प्रयत्न या सगळ्यामध्ये केला जातोय। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, काय नेमकं झालं आणि कशावरून इतका टोकाला गेला वाद? हॅलो, थोडं वातावरण शांत होऊन द्या, चला बाहेर। लक्ष्मण, वाद कशामुळे एवढा टोकाला गेला? लक्ष्मण, माझा आवाज पोहोचतोय?
लक्ष्मण, वाद कशामुळे एवढा टोकाला गेला आणि हे महंत गोविंदानंद सरस्वती का उठून गेले इथून? मैं अब उन्हीं के शिष्य के सामने में कि वो कांग्रेसी है, वो ये है, वो अच्छा नहीं लगता है। क्या हुआ, बवाल हो रहा है बार बार। महाराज जी सुनो ना, क्या क्या झगड़ा यहाँ पे क्यों हुआ? क्या झगड़ा की नाम बताइए। हमसे मुंह से निकल गया। बोल दीजिए हनुमान जी का जन्म कहाँ हुआ? बोलिए, आप कांग्रेसी ऐसा बोले। महाराज जी क्यों झगड़ा क्यों हुआ, क्या वजह लगी? ये सब चीजें जो है ये सरासर झूठ बोल रहे हैं। पहले इन्होंने बोला कि मैं जो हूँ श्रृंगेरी में पढ़ा हूँ, बाद में बोला मैं जगत गुरु शंकराचार्य जी के यहाँ पढ़ा हूँ। तो मैंने बोला वो कांग्रेस को समर्थन देते, इसके ऊपर से वो भड़क गए। आप जो बोले जगत गुरु को शंकराचार्य जी को कांग्रेसी बोल रहे, हम जगत गुरु को कांग्रेसी बोले ही नहीं। मैंने बोला अच्छा वो कांग्रेस को समर्थन करते, इसका मतलब ऐसे थोडी हो गया। ये सुबह से झूठ बोल रहे हैं। त्यांचा आरोप आहे तुम्ही जगद्गुरु शंकराचार्यांचा अपमान केलेला आहे आणि म्हणून ते सभा सोडून मेरे लिए द्वारका पीठाधीश्वर जगतगुरु परम पूजनीय है। मैंने उनका कोई अपमान नहीं किया। इसके पास कोई प्रमाण नहीं है, इसलिए वो मेरे ऊपर एलिगेशन लगा रहे हैं। उन्होंने ऐसी उंगली करके सुबह से चालू है। सुबह में भी वो स्टेज पे आए थे, ऐसी उंगली करके। अभी क्या है? कोई तरीका है क्या? ये सुबह भी ऊपर जाके बैठे ज्या मुद्द्यासाठी बैठक बोलवण्यात आली होती त्यामध्ये निर्णय घेतला। 4 तास आम्ही ऐकून घेतलं या माणसाचं। हा बोगस माणूस है। ये बोगस देखो, ये बोगस आदमी है। ये कोई आचार्य परंपरा से ताल्लुक नहीं रखता। हमने इनका बहुत सम्मान किया। तो ये अगर महाराज एक हा जो वाद झाला, शंकराचार्यांवरती तुम्ही एलिगेशन केलं असं त्यांचं म्हणणं आहे, शंकराचार्यांचा अपमान केला असा त्यांचा आरोप थेट आपल्यावर होता। शंकराचार्यांचा मी अपमान केला नाही। माझ्यावरती पूजनीय आहे, माझ्याकरता पूजनीय आहे। त्यांचं म्हणणं होतं आपण शंकराचार्यांची माफी मागावी, अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं होतं। तुम्ही शंकराचार्यांची माफी मागितली होती तरी ते उठले, असं का झालं? त्यांच्याकडे मुद्दे नव्हते म्हणून त्यांनी हा इश्यू उचलला। आपण बघतोय महंत सुधीरदास पुजारी ज्यांच्यामुळे खरं तर या सगळ्या प्रक्रियेला वाद सुरू झाला। महंत पुजारी ज्या वेळेला उठले त्यावेळेला प्रमाण या विषयावरून हा सगळा वाद सुरू होता। मात्र शंकराचार्यांचा अपमान झाला, जगद्गुरु शंकराचार्यांचा अपमान झाला, अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे अखेर हे सभा जी आहे ती आवर्ती घेण्यात आलेली आहे। या ठिकाणी हे सर्व किष्किंधा मठाचे सर्व पुजारी आहेत, महंत आहेत। आपण बघतोय दृश्यांमध्ये की अशा पद्धतीनं आज संपूर्ण ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ जो आहे तो उडालेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय नाशिक मधल्या सर्व वेगवेगळ्या मठाचे मठाधिपती पुजारी जे आहे ते आक्रमक झालेले आहे। गोविंदानंद सरस्वती महाराज जे आहे ते कुठलीही गोष्ट ऐकून घ्यायला तयार नव्हते आणि म्हणून हा सगळा गोंधळ झालेला है, असा त्यांचा आरोप है। महाराज जी ये शंकराचार्य का अपमान हुआ ऐसा उन्होंने बोला। आपके महाराज यहाँ पे दावा कर रहे थे, उनका क्या कहना है? माफी मांग जगत गुरु है, माफी मांगना चाहिए। अनर्गल वार्तालाप नहीं करना चाहिए। गुरु जी कांग्रेस का चाहिए, माफी मांग। गुरु जी बोल रहे हैं क्या ऐसे अपमान नहीं करना था, ऐसे अपमान नहीं करना। शंकराचार्य हैं, ऐसे नहीं अपमान नहीं करना था, उनको हाथ नहीं छोड़ना था। हाथ उठाना बहुत गलत। शंकर जी को रूप है गुरु जी। आपका क्या कहना है? ये बिल्कुल गलत है, सरासर गलत है। ऐसा नहीं करना था उनको। क्या किया? शास्त्र चर्चा चल रही, उन्होंने माइक उठाया क्यों? हाथ छोड़ने के लिए क्यों किया ऐसे? उनका संस्कार है, ये उनका संस्कार है। कहाँ के आचार्य है वो ऐसे किसी साधु सन्यासी के ऊपर हाथ उठाते हैं? कहाँ का संस्कार है ये? बिल्कुल मानने की काम की क्या चीज? शंकराचार्य शिव का साक्षात्कार है, ऐसे हाथ में उठाना चाहिए था। क्यों हाथ उठाया उन्होंने? गोविंदानंद सरस्वती जी है अपने महाराज, उनको क्या उन्होंने क्या कहा था? उनका कहना क्या था? उन्होंने केवल शास्त्र चर्चा कर रहे थे। शास्त्र चर्चा करते करते उन्होंने हाथ छोड़ने की कोशिश की, ऐसा नहीं करना था। उन्होंने जब शंकराचार्य जी का परिचय देने लगे अपने गुरु जी का, तो उन्होंने बोला कांग्रेसी है, ऐसा कहना था उनको। उनके गुरु के बारे में कहा कभी?
उनको ऐसा नहीं कहना था, क्योंकि शंकराचार्य शिव का साक्षात है। शंकराचार्य भगवान शंकराचार्य रूपा, शिव का ही रूप है शंकराचार्य, ऐसे नहीं बोलना था। महाराज जी का अपमान हुआ है। भगवान का वो दर्शन करते हैं, भगवान की पूजा करते हैं, तो ऐसा बोलना था उनको। आपण बघतोय अशा पद्धतीनं हे गोविंदानंद सरस्वतींचे हे सगळे भक्त आहे। माफी मांगे माफी मांगे 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 गुरु शंकराचार्य को कांग्रेस बोल रहा मांगा नहीं, माफी मांगे गुरु शंकराचार्य को मांगा नहीं, माफी मांगे गुरु शंकराचार्य को मांगा नहीं, माफी मांगे गुरु शंकराचार्य कौन सा संस्कार सिखाओ, मांगे मांगे गुरु शंकराचार्य को कांग्रेस बोल रहा। जगद्गुरू स्वरूपानंदजी सरस्वती यांचं नाव घेतलं आणि नाशिकचे कोणी महात्मा होते, त्यांनी त्यांना सांगितलं की काँग्रेसही आहे तुमचे शंकराचार्य, तर ते दंडी स्वामींना राग आला, त्यांनी त्यांना सांगितलं माफी मागा, याच्यावरती एवढा मोठा वाद झाला। मात्र याच्यामध्ये हाणामारीपर्यंत हा वाद गेलेला आहे, त्यांनी माईक उचलून त्यांच्यापर्यंत उगारलेला आहे। याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? दुर्दैवी प्रकार आहे, दुर्दैवी प्रकार आहे, असं नाही व्हायला पाहिजे। मात्र आता ही धर्म परिषदेचं पुढे काय होणार? सध्या स्थगित। आपण बघतोय ज्यांनी या धर्म परिषदेचं आयोजन केलं होतं त्यांनी ही धर्म परिषद आता रद्द झाल्याचं सांगितलेलं आहे। आपण बघितलंय आता महाराजांना वेगवेगळे हे साधू पुजारी जे आहेत त्यांना घेऊन नेलं जात आहे। पोलीस बंदोबस्तामध्ये या सर्व साधू महंतांना बाहेर नेलं जात आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ उडालेला आहे। आपण सुरुवातीपासूनच या धर्मसभेत गोंधळ होईल अशा प्रकारचं वातावरण सुरुवातीपासूनच होतं आणि तीच परिस्थिती जी आहे ती नंतर उद्भवलेली आहे। आता सुद्धा पुन्हा एकदा मी या सर्व ठिकाणचे दृश्य आपल्याला दाखवतो। पोलीस जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे। पोलिसांकडनं सर्व पुजाऱ्यांना आणि महंतांना या ठिकाणून घेऊन नेलं जात आहे। खरं तर या ठिकाणी आलेले कर्नाटकहून आले, किष्किंधावरून आलेले जे महाराज आहे त्यांना या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलेलं आहे। त्यांच्या खोलीला अशा प्रकारे पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो देण्यात आलेला आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर ज्या ठिकाणी महाराजांना ठेवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणची ही दृश्य आहे। त्यांना आतमध्ये ज्या खोलीमध्ये ठेवण्यात आले त्या ठिकाणी अशा प्रकारे पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांना एका खोलीमध्ये ठेवण्यात आलेलं। या ठिकाणी वाद होऊ शकता, हाणामाऱ्या होऊ शकता अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीमुळे पोलिसांचा अशा प्रकारचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा मी या सभागृहाची दृश्य आपल्याला दाखवतोय। पूर्णतः या ठिकाणी गोंधळ जो आहे तो उडालेला आहे आणि एकूणच या धर्म परिषदेमध्ये अशा प्रकारच्या हाणामारा झाल्यामुळे ही धर्म परिषद या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे। रद्द करण्यात आल्याबाबतची माहिती जी आहे ती आयोजकांनी दिलेली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ जो आहे तो उडालेला आहे। सकाळपासून या धर्म परिषदेच्या सुरुवातीपासून गोंधळ आणि गोंधळ असं चित्र या ठिकाणी होतं। आपण पाहतो आहोत एका धर्माचार्यांनी बोलता बोलता समोर ठेवण्यात आलेला एक माईक उचलला आणि तो उगारला आणि यामुळेच पुढचा वाद वाढला। त्यांनी थेट माफी मागण्याची इच्छा व्यक्त केली। त्यांनी असं म्हटलं की संबंधितांनी माफी मागितली पाहिजे। गोविंदानंद सरस्वती यांनी असं म्हटलं की हा शंकराचार्यांचा अपमान आहे आणि असं ते म्हणत असतानाच इथे उपस्थित असलेल्या काही प्रतिनिधींनी माध्यमांचे काही माईक इथे ठेवले होते ते थेट उचलले आणि गोविंदानंद सरस्वती यांच्यावर उगारले आणि त्यामुळे अपमानित झालेल्या गोविंदानंद सरस्वती त्यांनी तातडीने माफी मागितली पाहिजे अशा प्रकारची मागणी केली आणि यानंतर या सभेमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू झाला। माफी मांगे
कौन सा संस्कार सीखा? आपण ही दृश्य पाहतोय. जेव्हा या वादविवादाला सुरुवात झाली तोच क्षण आहे हा. इथे जेव्हा कोणी कुठून शिक्षण घेतलंय, कोणाचे गुरु कोण आहेत याचे संदर्भ जेव्हा सांगायला सुरुवात झाली त्यावेळेला कोण काँग्रेस प्रेमी आहे, कोण काँग्रेस प्रेमी नाही, अशा प्रकारचा वाद रंगला. आणि यावरूनच या वाद चर्चेसाठी कर्नाटकातून आलेले गोविंदानंद सरस्वती यांनी उभं राहून संबंधितांनी माफी मागितली पाहिजे अशा प्रकारची आग्रही मागणी केली. ही मागणी करताच इथल्या धर्मसभेमध्ये उपस्थित असलेल्यांनी त्यांच्या दिशेने माईक उगारला आणि इथून पुढे ही धर्मसभा आता स्थगित करण्यात आली आहे. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, नेमकी शब्दाला सुरुवात कशी झाली? तिथे शंकराचार्यांचं नाव आल्यानंतर कोणी मुद्दा उपस्थित केला आणि माईक कोणी उगारला? आलेलं आहे. आपण त्यांच्याशी एकदा बोलण्याचा प्रयत्न करूया. महाराज नेमकं काय झालं होतं? महाराज नेमकं काय झालं होतं? पंपा क्षेत्र किष्किंधा ही हनुमान जन्मभूमि है. मगर इधर क्या हुआ था? किसका अपमान हुआ? आप क्यों उठे? महाराज जी आप क्यों उठे? महाराज जी आप क्यों उठे वहां से? महाराज जी आप उठे, हम यही रहेंगे. आपण बघतोय की महाराजांना अशा प्रकारे पोलीस बंदोबस्तामध्ये आतमध्ये नेण्यात आलेला आहे. खरं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. मी या ठिकाणून जाणार नाही. जोपर्यंत जगद्गुरू शंकराचार्यांची माफी मागत नाही तोपर्यंत मी नाशिक सोडणार नाही. काही झालं तरी मी नाशिक सोडणार नाही असा प्रकारचा दावा त्यांनी केलेला आहे. जगद्गुरू शंकराचार्यांचा अपमान जो आहे तो या धर्मसभेमध्ये झालेला आहे अशा प्रकारचा आरोप त्यांचा आहे. आणि त्यानंतर ही धर्मसभा सोडून ते बाहेर पडले. मात्र पोलिसांनी त्यांना आता ताब्यात घेऊन त्या ठिकाणी खोलीत बंद केलं आहे. त्यांचे काही या ठिकाणी त्यांचे सहकारी शिष्य आहे. त्यांच्याशी बोलूयात. नेमकं सभेत या सभा में क्या हुआ था? उन्होंने माइक उठा लिया गुरुजी के लिए मानने के लिए, तो नहीं उठेंगे गुरुजी? आप बताइए किस बात पे चर्चा चालू थी? क्या हुआ उस वक्त? आप महाराज के बाजू में थे. उन्होंने बोला था कि प्रमाण इन्होंने भी दिए, उन्होंने भी दिए, पर उन्होंने बोला कि आप अपनी परंपरा बताएं. परंपरा बताने के लिए तैयार हुए. इन्होंने शंकराचार्य अपने गुरुजी का नाम बताया तो उतने बोले कांग्रेसी. ये परंपरा है क्या? उनका बोलने का ढंग है ये कांग्रेसी. शंभो मूर्ति शरद विभुने शंकराचार्य रूपा ये बोला जाता है. ये संस्कार है क्या? शंकराचार्य है, शंकराचार्य जी हैं, गुरुजी हैं, पर ऐसे नहीं बोलना था उनको. अशा पद्धतीने बोलायला नको होतं अशा प्रकारचं म्हणणं आहे. मात्र अयोध्येवरून आलेले पाठक जे आहेत आपल्यासोबत, खरं तर या सगळ्या परिस्थितीमध्ये ते स्वतः अशा पद्धतीने बोलणार होते. अब मैं नहीं बोलूंगा. ये धर्मसभा में ऐसा अब क्यों मैं हुआ? नहीं आपको मैं क्या नहीं लगा? बोलूंगा. किसकी गलती होगी? वो आपने भी देखा, उसका निर्णय आप करिए. और आप पूरी दुनिया को दिखा भी रहे थे. शंकराचार्य का अपमान हुआ ऐसा लगता है आपको? तो वो आपको नहीं लग रहा है क्या? क्या हुआ? आपने नहीं देखा. वो जो आपने सुना, अब मैं चर्चा नहीं करना चाहता. मगर अब आप मेरे सिर में नगरी अयोध्या से है, आप यहाँ पे और मिथिला का रहने वाला हूँ. अयोध्या में और कई जगह मोदी जी हमारे जजमान हैं, अयोध्या में भी थे. और हम लोग वृंदावन में हैं. सब दिन विद्वत गोष्ठी देखते ही करते रहते हैं. परंतु यहाँ कोई चर्चा का कोई तथ्य नहीं था. यहाँ चाहिए था जो यहाँ के जो भी दो चार विद्वान अच्छे हैं उनके नाम दे दिए जाते जो केवल अमुक अमुक ही बोलेंगे, सब हल्ला गुल्ला नहीं करेंगे. और यहाँ तो इतना हो गया कि एक सन्यासी के साथ में हाथ भी उठा दिया गया, उनके गुरु जी का भी अपमान कर दिया गया. तुम ताम भागो सब, वो तो अच्छा नहीं लगा, वो ठीक नहीं लगा. महाराज जी मगर ये जो उठ गए यहाँ से निकल गए, शंकराचार्य का अपमान हुआ, उनका ये कहना था. ये कहाँ से शुरू हुआ? कांग्रेस का नाम लिया गया, क्या हुआ था? नहीं, उसमें एक वो सब जो सामने में सज्जन लोग थे, सभी विद्वान थे, उन्होंने स्वामी गोविंदानंद जी से पूछा कि आप अपना परिचय दें, आपकी गुरु परंपरा क्या है. तो मैंने निवेदन किया कि आप 5 मिनट का समय लें. तो उन्होंने अपना परिचय देना प्रारंभ किया. तो स्वामी श्री स्वरूपानंद जी महाराज इनके गुरु जी हैं, उनसे इन्होंने दीक्षा ली है. तो स्वाभाविक है थोड़ा उनके प्रति, गुरु के प्रति, माँ पिता के प्रति अपमान का शब्द अच्छा नहीं ले. मैंने तो भाई साहब से जो यहाँ पर थे विद्वान, मैंने उनसे निवेदन किया, प्रार्थना की कि ऐसे भी आपसे अवस्था में भी बड़े हैं, पद में भी बड़े हैं, आप माफी मांग लीजिए, बात को हटाइए.
परंतु उन्हें भी अच्छा नहीं लगा। तो अब मैं क्या करूं, यदि उनकी ओर से मुझे माफी मांगने से काम चलेगा तो मैं मांगता हूं माफी, और क्या करूं। मगर अभी ये धर्म सभा यहाँ पे ही खत्म हो गई या ये रद्द की गई? सभा तो 12 साल के लिए इनकी चालू है, ये 12 साल की रथ यात्रा चल रही है इनकी। धर्म सभा अभी तुरंत समाप्त होने वाली थोड़ी ही है, ये 12 वर्षों तक चलेगी। और यह निश्चित है कि जब आप एक निष्पक्ष भावना लेकर के नहीं आएंगे तो निर्णय तो हो नहीं पाएगा ना। आपके अंदर में यह रहेगा कि जो मैं कहता हूं वही सत्य हो, मेरे अंदर में रहेगा कि मैं जो कहता हूं वही सत्य हो, तो इसमें तो विवाद ही बढ़ता रहेगा, विवाद शांत थोड़े ही होगा, नहीं होगा। आपण बघतोय की हा विवाद जो आहे तो मिटण्याची शक्यता जी आहे ती कमी आहे, अशा प्रकारची मागणी म्हणणं जे आहे ते पाठकजींचं आहे। ते अयोध्येवरून या ठिकाणी आले होते या धर्मसभेसाठी, विशेषतः त्यांच्याकडे वेगळे प्रमाण आहे। या धर्मसभेचा शेवटचा निकाल खरं तर हे पाठक महंत जे आहेत ते देणार होते, मात्र ही या धर्मसभेचा शेवट होण्यापूर्वी किंवा हा कार्यक्रम संपण्यापूर्वीच या ठिकाणी दोन महंत जे आहे आपापसात भिडलेले आहे। गोविंदानंद सरस्वती यांच्यावर माईक उचलण्यात आला आणि त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा संपूर्ण गोंधळ उडालेला आहे। पोलीस अधिकारी कर्मचारी जे आहेत ते अशा प्रकारे महाराजांच्या बंदोबस्तासाठी या ठिकाणी आलेले आहे। आपण पोलिसांशी बोलूया। सर, नेमकं काय झालं होतं आणि आता काय बंदोबस्त दिला? नाही, मला काही सांगता येणार नाही, आम्ही बंदोबस्तात होतो, आम्ही सांगू शकत नाही। नेमकं आता मध्ये कोणाला ठेवलं? त्यांची धर्मसभा चालू होती आणि त्यांचे एकमेकांशी नाही वाद नाही झालेला, एकमेकांना आपल्या गोष्टी सांगत असताना काय प्रकार झालेला, आता थोडंसं त्यांना बरं वाटत नसल्यामुळे ते आत गेलेले। आपण बघतोय पोलिसांकडनं या ठिकाणी वाद झाला नाही अशा प्रकारचा दावा केला जात असला तरी या ठिकाणी वाद झालेला आहे। एकमेकांवरती माईक उचलण्यापर्यंत देखील या धर्म परिषदेमधला गोंधळ जो आहे तो झालेला होता आणि आता ही धर्मसभा जी आहे ती संपवण्यात आलेली आहे, अशी सगळी परिस्थिती या ठिकाणी आहे। आपण दृश्यांमध्ये पुन्हा एकदा बघूया की पोलीस जे आहेत त्या अशा प्रकारे या ठिकाणी असलेल्या साधू महंतांना सुरक्षा देत आहेत। जे कर्नाटकहून किष्किंधावरून आलेले साधू महंत आहे त्यांना अशा प्रकारे सुरक्षा दिली जाते। सुरक्षेमध्ये त्यांना अशा खोलीमध्ये का ठेवण्यात आलेलं आहे, कुठल्याही प्रकारचा गोंधळ या ठिकाणी होऊ नये यासाठी अशा प्रकारचे पोलीस बंदोबस्त जो आहे तो देण्यात आलेला आहे। गोविंदानंद सरस्वती यांना देखील एका खोलीमध्ये सुरक्षित पोलिसांनी ठेवलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही, महाराजांवरती कुठल्याही प्रकारचा गोंधळ या ठिकाणी निर्माण होऊ नये, त्यांच्यावरती हल्ला होण्याची शक्यता देखील पोलिसांकडून वर्तवली जाते आणि म्हणून पोलिसांनी जे आहे ते गोविंदानंद सरस्वती यांना अशा प्रकारे एका सुरक्षित खोलीमध्ये जे आहे ते नेलेलं आहे। आपण बघतोय दृश्यांमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आपण काही अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। सर, नेमकं काय या ठिकाणी झालं होतं आणि आता कशा प्रकारचा बंदोबस्त आपल्याकडनं देण्यात आला? या ठिकाणी काय त्यांच्या धर्मसभेमध्ये वादविवाद निर्माण झाले आणि वादविवाद निर्माण झाल्यानंतर आम्हाला असं वाटू लागलं या ठिकाणी कायदा सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे आम्हाला या ठिकाणी जे आयोजक आहेत अनिकेत शास्त्री महाराज यांना सूचना करावी लागली की आपण हा कार्यक्रम इथं थांबवावा, वाद होण्याची शक्यता आहे आणि म्हणून या ठिकाणी ते बंद करून त्यांनी बंद केला, तो त्या ठिकाणी स्थगित केला आणि महाराजांना आम्ही एका रूममध्ये सुरक्षित ठेवलेलं आहे आणि आपण तो बंद जात नाही, तो बंद त्यांना मला काढता येणार नाही। सर, खरं तर या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आपण सुरुवातीपासून या कार्यक्रमाच्या ठिकाणी होता, या ठिकाणी एकमेकावर हात उचलण्यापर्यंत बदलगी जी आहे ती महंतांची आणि साधू महंतांमध्ये तो वाद झालेला आहे। शिवमोट्टो पोलिसांकडनं काय कारवाई केली जाणार? अजून आमच्याकडे आम्ही सध्या आता या ठिकाणी हजर आहेत, अजून वरिष्ठ सुद्धा आमचे थांबलेले आहेत, माननीय डीसीपी तांबे साहेब आहेत, एसीपी साहेब आहेत, धुमाळ साहेब, आम्ही सगळ्या या ठिकाणी थांबून आहोत। हा जोपर्यंत वाद निवडत नाही तोपर्यंत आम्ही पुढे डिसिजन घेणार नाही। आपण बघतोय पोलिसांकडनं सांगितलं जात आहे की जोपर्यंत या ठिकाणचा वाद निवडत नाही त्यानंतर पुढची कारवाई जी आहे ती पोलिसांकडनं केली जाईल, मात्र तत्पूर्वी पोलिसांकडनं या संपूर्ण मठाला जे आहे तो मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देण्यात आला। अतिरिक्त पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील मागवण्यात आलेला आहे आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताच्या मध्ये या महाराजांना आतमध्ये जे आहे ते बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत, मात्र महाराज देखील नाशिक सोडणार नाही अशा या मुद्द्यावर ठाम आहे। काही झालं तरी जोपर्यंत जगद्गुरू शंकराचार्यांची माफी मागितली जात नाही तोपर्यंत आपण नाशिक सोडणार नाही। नाशिकच्या या महंतांनी असं गोविंदानंद सरस्वती यांनी म्हटलंय। बर लक्ष्मण, आपण अशी अपेक्षा करूयात की सामोपचाराने आणि चर्चेनेच हा सगळा वादविवाद संपेल। अर्थात काही वेळेला वाद आणि काही वेळेला विवाद झाल्याशिवाय अंतिम गोष्ट चांगली निघत नाही, काही हरकत नाही, पण अशा प्रकारे कोणावरही माईक उचलला जाणं, मग तो स्वामी असो किंवा नसो, हे योग्य नाही। त्यामुळे असं व्हायला नको होतं। तुझ्याकडनं ताज्या